सर्व ITI मध्ये नवीन शॉर्ट टर्म कोर्सला सुरुवात झालेली आहे. आज 8 ऑक्टोबर 2025 रोजी MS BS CET चे शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू होत आहे. तर याच्याकरता 10 तारखेपासून रेग्युलर बॅचेस सुरू होत आहे. तर याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे आहेत, आवश्यक कागदपत्र कोणते कोणते आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि आणखी तुमचे काही डाऊट असतील तर प्लीज तिथं कमेंट करा. तर आपण सर्वात अगोदर याला अप्लाय करण्याकरता आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात तर याच्याकरता बघा, डॉक्युमेंटमध्ये प्रोफाईल अगोदर रजिस्ट्रेशन करण्याकरता आधार कार्ड लागते, नंतर फोटो लागतो आणि सुद्धा सही लागते. नंतर प्रोफाईल पूर्ण करण्याकरता आपल्याला आपलं TC लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, डोमेसाईल लागेल, नॉन लागेल, मार्कशीट लागेल आणि बँक पासबुक लागेल त्यामध्ये लागू असेल तर. ठीक आहे. तर आपण ह्या सर्व डॉक्युमेंट जे आहेत आपण हँडी मोबाईल मध्ये जे आहेत त्याचा फोटो काढून तिथे ठेवायचा आहे आणि त्याची जी काय ह्याची आहे मेमरी जी आहे टीबी मध्ये कमी करून घ्यायचं आहे. तर बघू आपण आता पूर्ण व्हिडिओ. परत अगोदर इथं गुगल मध्ये MS BS CET हे आपण सर्च करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पहिली साईट जी आहे MS BS CET साईट ओपन करायची. साईट ओपन केल्यानंतर आपल्याला हे जे आहे महाराष्ट्र जे साईट जी आपली आहे MS BS CET ची ही पूर्ण इथं ओपन तिथं होईल. त्यामध्ये इथं क्लिक करून घ्यायचं. इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स्किल व्होकेशनल एज्युकेशन जे आहे साईट ओपन होऊन जाईल. ठीक आहे. तरी ओपन झाल्यानंतर इथं बघा वरती टॅब दिलेला आहे होम अबाउट इन्स्टिट्यूट कोर्सेस एक्झामिनेशन ITI शॉर्ट टर्म ट्रेनिंग अनऑथराइज्ड इन्स्टिट्यूट हेल्प डेस्क ITI स्टुडंट. इथं वरती लँग्वेज दिली आहे. लँग्वेज मध्ये इंग्लिश किंवा मराठी तुम्ही पूर्ण घेऊ शकता. इथे ITI शॉर्ट टर्म ट्रेनिंग याच्यामध्ये आपण इथं अप्लाय करून जे आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती जी आहे तिथं कोणते होईल त्यामध्ये. तर त्यामध्ये कोणते कोणते कोर्सेस जे आहेत कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये कोणते कोणते सुरू आहेत ते सर्व आपल्याला इथं मिळून जाईल त्यामध्ये. आता सर्वात अगोदर आपल्याला इथं 2 स्टेप दिले साइन इन आणि रजिस्टर हिअर. तर आपल्याला सर्वात अगोदर नवीन जर आपण रजिस्टर करत असणार युजर असणार तर रजिस्टर हिअर करायचं आहे आणि तुम्ही ऑडिओ रजिस्ट्रेशन केलं असेल तिथे साइन इन वर क्लिक करून साइन इन करू शकता. ठीक आहे. तर इथे बघा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे आहे इथं दिलेलं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पूर्ण प्रोसेस आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं सर्व इथं हा व्हिडिओ जर आपण प्ले केला तर इथं रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ते इथं होईल. त्यामध्ये तर 2 प्रकारचे विद्यार्थी, एक आहेत ITI चे विद्यार्थी, एक आहेत नॉन ITI चे विद्यार्थी. ITI चे विद्यार्थी असतील तुम्हाला इथं जे आहे तिथं विचारेल की तुम्ही ITI चा कोर्स केलाय का 2021 ते 25 च्या मधामध्ये. तर इथं यस करायचं असेल तर करायचं. इथे बघा तुम्ही सर्च इन्स्टिट्यूट मध्ये सर्च कोर्स करू शकता, सर्च इन्स्टिट्यूट करू शकता, युजर मॅन्युअल पण पाहू शकता. इथं आपण रजिस्ट्रेशन करता आपण हा व्हिडिओ जो हा प्ले करून तुम्ही पाहू शकता. इथं बघा तिथं तर ज्यामध्ये जे आहे अशा पद्धतीने माहिती इथे दिला साइन वरती आपण क्लिक केल्यानंतर जे आहे रजिस्टरवरती क्लिक करायचं. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे बघा या पद्धतीने हॅव यू रजिस्टर फॉर ITI ऍडमिशन प्रिव्हियसली ऑन admission.dvt.gov.in ओनली फॉर ITI सीट नंबर अँड स्टार्ट विथ द जर हा नंबर असेल 2021-2025 त्यांनी तर यस करायचं. याच्या व्यतिरिक्त असेल तर नो करायचं. नो केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती भरावी लागेल आणि तुम्ही यस केलं तुम्हाला इथं माहिती भरायचं काम नाही. याच्यानंतर बघा इथं पुन्हा इथं नंतर जे रजिस्ट्रेशन करता आपल्या इथं नो केल्यानंतर आपल्याला माहिती पूर्ण हाताने टाकावं लागेल. जे इथं फर्स्ट नेम आहे, फादर नेम आहे, लास्ट नेम आहे, इथं डेट ऑफ बर्थ जे आहे सिलेक्ट करावं लागेल. जेंडर मेल फिमेल सिलेक्ट करावं लागेल. इथं आपली ईमेल ID, नंतर इथं प्रायमरी मोबाईल नंबर टाकून आपल्या इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. नंतर इथं सेकंडरी क्वेश्चन आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणतं पण क्वेश्चन. तुमचा फेवरेट स्पोर्ट कोणता आहे, तुमचा गेमवर कोणता आहे ते करू शकता. इथं पासवर्ड हा 8 अक्षरी पाहिजे. त्याचे मॅक्झिमम कॅपिटल 15, एक कॅपिटल लेटर, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजेत. पासवर्ड कंपनी टाकून आपण इथं कॅप्चर टाकून जे आहे तर रजिस्टर करू शकतो. रजिस्टर केल्यानंतर बघा तुम्हाला इथे जे आहे इथे आपल्याला एक प्रोफाईल ID तिथे येऊन जाईल. या ID मध्ये काय असणार आहे तुमच्या इथं जर ITI चा विद्यार्थी असेल तर इथं A येईल आणि जर नॉन ITI असेल तर इथं C येईल त्यामध्ये. ठीक आहे. नंतर आपलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण इथं प्रोसेस टू लॉगिन वरती क्लिक करायचं. लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा इथं साइन इन जे आहे साइन वरती क्लिक करायचं. साइन वरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपली जे प्रोफाईल जी आहे ती ओपन होईल. बघा साइन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपली प्रोफाईल इथं ओपन होईल. आता इथे
आपले जे आहेत प्रायमरी डिटेल, ऍड्रेस, पॅरेंट डिटेल, कॅटेगरी, क्वालिफिकेशन, ट्रेनिंग, ऍडिशनल, बँक, वर्क एक्सप्रेस आणि व्हेरीफाय, ह्या पूर्ण 4 आणि 4 10 स्टेप आहेत. ह्या 10 स्टेप आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर हे जे कॅन्डिडेट डॅशबोर्ड आहे तर इथून प्रायव्हेट क्लिक होते तेव्हा या ऍप्लिकेशन फॉर्म आहे, ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर पण समोरची गोष्ट आपण करू शकता. तर इथं प्रायव्हेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे समोर जे आहे तिथं अशा पद्धतीने ओपन होईल. यामध्ये काय येतं, फर्स्ट नेम, फादर, हजबंड नेम, लास्ट नेम, तिथं जेंडर होईल, तिथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तिथं आधार कार्ड इथं अपलोड करून घ्यायचा आहे. तिथे प्रायमरी नंबर टाकायचा आहे, जो ऑलरेडी व्हेरीफाय झाला असेल तिथे यायचा आहे. सेकंडरी नंबर टाकू शकता तुम्ही इथं अपलोड फोटो अपलोड करायचा आहे. इथं अपलोड साईन, म्हणजे इथं या पेजवर तुम्हाला काय अपलोड करावं लागेल, आधार कार्ड अपलोड करावं लागेल, फोटो अपलोड करावं लागेल आणि साईन अपलोड करावं लागेल. तिथे ईमेल टाकायची आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर जे आहे समोरची स्टेप जी आहे आपल्या इथे येईल ऍड्रेस मध्ये. तिथे आपला ऍड्रेस असेल तो बघता, आपला इथं पिनकोड, महाराष्ट्र स्टेट मध्ये तुमचा जिल्हा आपला वाशिम शिकायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. नंतर आपला जर ऍड्रेस सेम असेल परमनंट आणि जिथं राहतो तिथं येस करायचं. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा इथं नेक्स्ट आहे गार्डियन पॅरेंट, आपला आईबाबांचं नाव, इथं फादर फर्स्ट नेम, मदर मिडल नेम त्यांच्यावर आहे, त्यांचं लास्ट नेम, आडनाव, आईचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. सर्व क्लिक केल्यानंतर जे याच्या अगोदर तुम्हाला कधी ऑर्फनचं करायचं असते, नंतर नेक्स्ट करून घ्यायचं. नेक्स्ट केल्यानंतर जे आहे हे जे आहे अशा पद्धतीने होईल. ते काय नॅशनॅलिटी इंडिया, लिव्हिंग सर्टिफिकेट आपलं टीसी अपलोड करायचं इथं. पुन्हा इथं काय डोमेसियल येस करायचं आहे आणि इथं डोमेसियल सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे. रिलीजन जो आपला असेल तो रिलीजन सिलेक्ट करायचा आहे. कॅटेगरी जिथली कॅटेगरी असेल कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ते केल्यानंतर आपल्याला इथं पर्सनल म्हणजे फिजिकली डिसॅबिलिटी आहात का आपण, तर काय सांगतं येस तर येस, नसेल तर नो करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं पहिलं आपलं एज्युकेशन होतं. ठीक आहे. एज्युकेशन मध्ये काय करायचं आहे, क्वालिफिकेशन टाईप 10वी 12वी जे तुमचं लास्ट असेल ते. आणि इथं ज्या बघा तुमचं काय आहे एसएससी आहे किंवा एसएससी अँड अबव एसएससी आणि बिलो एसएससी, म्हणजे 10वीच्या वरती करता पहिला ऑप्शन, 10वीच्या कमी करता खालचा ऑप्शन. ठीक आहे. तर इथं आपण माहिती जी आहे पूर्ण, जसं की क्वालिफिकेशन टाईप, एसएससी डिग्री, सब्जेक्ट, बोर्ड कोणता आहे बोर्ड, रिझल्ट डेट, अटेम्प्ट एकच आहे, मार्क ऑफ 10 किती मार्क पडलेत ते आणि आउट ऑफ किती पैकी पडलेत ते. नंतर इथं ड्युरेशन मध्ये 12 महिने होईल. ग्रेड कोणता 60च्या वर फर्स्ट क्लास, 75 पर्यंत 75च्या वर डिस्टिंक्शन. ठीक आहे. नंतर मोड कोणते रेग्युलर आणि आपल्याला मार्कशीट काय अपलोड करायचे आहे, मार्कशीट इथं. ठीक आहे. मार्कशीट अपलोड केल्यानंतर आपल्याला इथे पुन्हा आणि किती मिळू शकता क्वालिफिकेशन जे आहे खाली करू शकते. इथे सर्टिफिकेट तुम्हाला जाईल, तुम्ही एज्युकेशन आपण त्यातनी ऍड करू शकतो. त्यातनी त्याच्यानंतर जे आहे तिथं हॅव यू कम्प्लीटेड एनी ट्रेनिंग जर आपण कम्प्लीट केलेली आहे का म्हणतात, असेल तर यस, नसेल तर नो, आणि स्किप आपण करू शकतो. सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्या इथं आयडेंटिटी डिटेल मागेल, ते ब्लड ग्रुप मागेल, ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा, मदर टंग मराठी. नंतर आपण कोणत्या भाषा बोलू शकतो सिलेक्ट लँग्वेज मध्ये तिथे लँग्वेज सिलेक्ट करायची, मराठी सिलेक्ट करा, हिंदी सिलेक्ट करा, इंग्लिश सिलेक्ट करा, जे पाहिजे तुम्हाला त्या रीड, राईट आणि स्पीक इथे टिक मार्क करायचे आहे. नंतर इथं ऍड करून पुन्हा एक ऍड करू शकतो. नंतर सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट वरती केल्यानंतर जे आहे इथे आपल्याला बँक अकाउंट असेल तर येस करा, नसेल तर नो करा, किंवा जर टाकायचं नो करा आणि किंवा त्या स्किप करा. नंतर सेव्ह नेक्स्ट करून टाका. ठीक आहे. नंतर काय वर्क एक्सपिरियन्स येस असेल तर येस, नसेल तर नो, नंतर त्याला स्किप तुम्ही करू शकता. ठीक आहे. नंतर जे आहे आपली प्रोफाईल जे आहे पूर्ण दिसेल त्यामध्ये त्याप्रमाणे तुमचा आधार नंबर वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण पूर्ण व्यवस्थितपणे चेक करून घ्यायच्या. जर असेल त्यामध्ये तर मग काही एडिटिंग करू शकता ऑनलाईन प्रोव्हाइड करून. इथे ज्या लॉक प्रोव्हाइड करून तर आपण प्रॉपरली लॉक करणार. लॉक केल्यानंतर फक्त आपण त्याला अप्लाय करू शकतो. आता बघा लॉक केल्यानंतर जे आहे आपलं इथं पूर्ण प्रायमरी, ऍड्रेस, पॅरेंट, कॅटेगरी, क्वालिफिकेशन, ट्रेनिंग, ऍडिशनल, बँक, बर्थ आणि व्हेरीफाय हे सर्व आपलं 100% कम्प्लीट होईल. नंतर आपण इथं अप्लाय वरती क्लिक करून आपण याला अप्लाय करू शकतो किंवा या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाऊन पण आपण त्याला अप्लाय करू शकतो. आता इथे आपण अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपण अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर ऍडमिशन इथे जाऊन पण क्लिक करणार. इथं काय करणार आपण 2025 सिलेक्ट करणार, इथं अप्लाय फॉर कोर्स करणार. आता अप्लाय फॉर कोर्स केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ITI शॉर्ट टर्म ट्रेनिंग करता आपण इथं सिलेक्ट करणार आणि इथं सबमिट ऍप्लिकेशन वरती क्लिक करणार. सबमिट ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने होईल. इथं काय अनलॉक प्रोफाईल आणि ऑप्शन वरती क्लिक करणार आपण आणि
सर्च इन्स्टिट्यूट जाणार इथं, तर तुम्हाला पाहिजे कोड इथं तुम्ही तालुका वगैरे सिलेक्ट करू शकता. यात जो आहे आपला ITI मंगरुळपीर याचा इथं 305 हा कोड आहे. 305 कोड मग तुम्ही वेगवेगळे जे सर्टिफिकेट प्रोसेस करायचे आहेत त्यात तुम्ही इथं करू शकता. त्यात तुम्हाला ते एका ठिकाणी पेस्ट फीड जे आहेत ते पण ऑप्शन मध्ये अगोदर आहे. तुम्ही 2 कोर्सेस करता तुम्ही सायमल्टेनियसली अप्लाय करू शकता. आणि ह्या सर्व गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये बघा एका ठिकाणी तुम्हाला पेस्ट फीड जे आहेत तुम्हाला इथं ऑप्शन देऊ शकता इथं. ठीक आहे, फी जी आहे या कोर्सची फी जरा तिथं 100 रुपये कोर्सची इथं फी देण्यात आहे. ठीक आहे, तर कोर्सची फी जी 100 रुपये आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे. काही विद्यार्थ्यांना जर डाऊट असेल, त्यांचं रजिस्ट्रेशन होत नसेल, त्यांनी कुठल्याही शासकीय आयटीआय जिथे आपल्याला कोर्स करायचा आहे तिथे जाऊन व्हिजिट करा. काही अडचण जर असेल तर तुम्ही इथं कमेंट करा. आणि हा कोर्सेस जे आहेत ते ITI मध्ये 10 तारखेपासून 10 ऑक्टोबरपासून रेग्युलरपणे सुरुवात होत आहे. आज त्यांचं 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन आहे ऑनलाईन पद्धतीने. तर सर्वांकरता शुभेच्छा आणि सर्वांनी या जे कोर्सेस आहेत त्याचा लाभ घ्यावा. आपण इथं थांबूया. थँक्यू. काही जर अडचण असेल तर प्लीज कमेंट करा.